नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याजावर आधारित खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला, मुदत ही महिन्यामध्ये दिली. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना महिन्यामध्ये मुदत दिलं, कालावधी दिला तर सरळ व्याज काढायला अवघड जातं. सोप्यात सोपं असतं, काही अडचण नसते बघा. काय ते सूत्र आहे आपलं, काय सरळ व्याजाचं मुद्दल, काय मुद्दल गुणिले व्याजाचा दर किती, 8%. 8% म्हणजे 8/100 आणि गुणिले मुदत कालावधी किती, 21 महिने. विद्यार्थी मित्रांनो, सूत्रामध्ये आपण महिन्यामध्ये घेतो, कालावधी का घेत नाही. व्याज दिलंय, व्याजाचा दर आपल्याला वार्षिक मध्ये दिलाय, मग या महिन्याला पण वर्षात रूपांतर करायचं. महिन्याचं वर्षात रूपांतर कसं करतो, भागिले 12. भागिले 12 केलं. चला काटाकाटी करा, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, पुन्हा 12 1 12, 12 पंचे 60, पुन्हा काय आलं बघा, 5 गुणिले 8 40, 5 गुणिले 8 40 गुणिले 21, 21 चोक 84 म्हणजे 840. व्याज किती येणार, 840 रुपये. पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो ऐका, बघा 8% वार्षिक व्याजाचा दर आहे, म्हणजे 12 महिन्याचं व्याज 8%, तर 21 महिन्याचं किती, हे जर तोंडी काढलं बघा, 12 महिन्याचं 8% तर 21 महिन्याचे तर 14%, बरोबर. 21 महिन्याचे व्याज येतं 14%. सरळ सरळ मुद्दलाचे 14% काढा बघा, 6000चे 14%, 14 सख 84, म्हणजे इथं पण आपलं 840 येते. धन्यवाद.